छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्या दिवशी फोन केला होतास तेव्हा एवढा डेस्परेट का होतास? एक स्वप्न पडलं होतं. आता मी जेवढं बोलले ना तेवढं स्वतःच्या मनाला जरी सांगितलंस तरी माझ्या इतकी वाईट कोणी नाही. सुलेखाने आपल्या पापांचा धडा आपल्या तोंडाने वाचलाय. माझ्या सेलमध्ये मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलंय. रागाच्या भरात ती सगळे कुणे बोललीये आणि ममानी ते सगळं शूट केलंय अगदी व्यवस्थित त्यांच्या मोबाईलवर. काय सांगतेस काय? सुलेखा, आता तुझा हा पापांचा पाढा सगळ्यांसमोर वाचला जाईल. सत्य कधी ना कधी बाहेर येतच, ते लपून राहूच शकत नाही. आता बघू काय करतेस ते. मला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतीस ना, आता मी तुला जन्मठेपेवर पाठवते कायमची. अगदी अगदी फासावर गेलीस ना तरी आवडेल मला. मी तुझी सगळ्या गुन्ह्यांची कबुली दुसऱ्या मेमरी कार्डवर कॉपी करून ठेवली आहे. आता पूनमचे डोळे उघडतील. तर प्रिया वेळेवर आली म्हणजे झालं. अजून प्रिया का नाही आली? कुठे राहिली ही? तुझी खूप आठवण येत होती मम्मा. माझी? सारखं मन म्हणत होतं जाऊ नको जाऊ नको. परत चल मम्माकडे म्हणून अर्ध्या रस्त्यातनं परत आले. कोणाला फोन करत होतीस? प्रियाला. दे ना, मी घेऊ का खेचून? दे बघू. सर्वोदय नगर.
भीती वाटते मला, प्रचंड भीती वाटते. जिजूंचा खून केला ना, तेव्हाही भीती वाटली होती. अशी काय बघतेस माझ्याकडे? मीच मारलं जिजूला, तुला माहिती आहे ना. खूप भीती वाटली होती तेव्हा. मनीषाला पाण्यात बुडवून मारलं, तेव्हाही खूप भीती वाटली होती. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला, तेव्हाही भीती वाटली होती मम्मा. खूप भीती वाटली होती. पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली असा भास निर्माण करून आणावं लागलं. खूप भीती वाटली त्यावेळी. काय करणार होतीस याचं? काय दाखवणार होतीस कोणाला? पोलिसांना? हं? मला फासावर वगैरे देणार होतीस? काय करणार होतीस याचं? तू लहानपणी नेहमी सांगायचीस ना, आपण खोटं बोलू नये. खोटं बोलणं पाप असतं. शहाणी मुलं खोटं बोलत नाही, है ना? आणि जर का आपण खोटं बोललो की तो देवबाप्पा असतो ना वर, तो आपल्याला शिक्षा देतो. कशी शिक्षा देतो? तर तो त्या खोटं बोलणाऱ्याच्या आईवडिलांना सांगतो की माझ्या वतीने तुम्ही त्याला शिक्षा करा. मग त्या खोटं बोलणाऱ्याचे आईवडील त्याला मारतात, त्याला ओरडतात, त्याला शिक्षा देतात. पण हे सगळं तू मला का सांगतेस? तू कधीच खोटं बोलली नाहीस. मला खोटं बोलायला आवडत नाही. म्हणजे तू कधीच खोटं बोलली नाहीस म्हणून तुला शिक्षा झाली नाहीये. पण मग आता शिक्षा व्हायला हवी, नाही का? तसं असेल तर पहिल्यांदा तुला शिक्षा व्हायला हवी. तू खूप पाप केलेस, गुन्हे केलेस. पाप, गुन्हे, किती निष्ठुर आहेस का मम्मा. मी तुझी मुलगी असून माझ्या व्यथा, माझी दुःख तू कधी समजूनच घेऊ शकली नाहीस. सतत सतत मला विरोध करत राहीस. खर तर तुला तेव्हाच संपवून टाकली असती. पण तू माझं टॉनिक होतीस. मी कुठेही कोणाशीही हारले ना तरी तुझ्या समोर कायम जिंकत आले. पण यावेळी तू मुलीचं आणि आईचं नातंही विसरलीस. स्वतःच्या मुलीला अडकवायला निघालीस. तुझ्यासारख्या मुलीला जन्म दिला याची लाज वाटते मला. तू गुन्हे केलेस, पाप केलेस, त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. मला मारून टाकायचंय ना, मारून टाक. पण ही तुझी शेवटची चूक असेल. आणि लक्षात ठेव, मला संपवलंस तरी तू सुटणार नाहीयेस.
मम्मा मी नाही केलं मम्मा. मी नाही केलं काही मम्मा. मी नाही केलं. तू मला करायला भाग पाडलास ना. तू मला करायला भाग पाडलं. हिंदुमतीने केलं. हिंदुमती कशी पकडली जाणार. हॅलो दादा. हॅलो. बॅड लक. काय झालं मुन्ना? अरे रिक्षा बंद पडली आणि मला दुसरी रिक्षा सुद्धा दिसत नाहीये इथे. मग आता? भीती या गोष्टीची आहे की मम्मा तिथे एकटे आहेत आणि तू शुभ्राला फोन कर ना. तिला तरी पोचायला सांग तिथे लवकर. अगं मी घरी फोन लावतोय पण फोन लागत नाहीये. मला काही सुचत नाहीये. काय करू मी? मुन्ना तू दुसरी रिक्षा मिळते का बघ. मी पोचतोच आहे तिथे. जितक्या लवकर पोचता येईल तितक्या लवकर पोच. हो मुन्ना मी पोचतोच आहे. काळजी घे. ठेवतो फोन. बाय. मी काय करते ते योग्य आहे की नाही? योग्यच आहे. हे आधी केलं असतं ना तर कित्येक प्रश्न उभेच राहिले नसते. माझ्या विरुद्ध कट रचलेच गेले नसते. आणि मार्गात येणाऱ्याला सांगून सुद्धा तो बाजूला होत नसेल तर त्याला बाजूला करावंच लागतं. मला माझा वेग आता थंड होऊ द्यायचा नाहीये. एक मार्ग मोकळा झाला, आता दुसरा, पण आजच. उद्धटपणा कमी कर. आणि चुकलीयस असं जर का वाटत असेल ना तर आवाज आणि मान खाली घालून बोलायचं. तुझी शक्ती जरी तू संपवली असलीस तरी माझी मी अजून तसूभरही वापरलेली नाहीये. आता जितकी शक्ती लावायची तेवढी लाव. कोणाचा आवाज आणि कोणाची मान खाली जायला हवी हे मी ठरवणार. मी तुला अजिबात फोर्स करणार नाही. शेवटी निर्णय हा तुझा असेल. पण एक लक्षात ठेव, एकमेव संधी चालून आली आहे आणि तुझे हात बांधलेले असतील. काय करशील? एक तर स्वप्नातल्या स्वप्नात सगळ्यांना मारून टाक, नाही तर मग तुझी स्वप्न तुझ्या सकट माझ्या हवाली कर. तू माझी स्वप्न हिरावून घेतली होतीस. आता मी तुझं सगळं भविष्य मागते. देशील? नाही दिलंस तरी मी घेईन आणि तुला द्यावंच लागेल. मी तुला शेवटचं सांगते, माझ्या समोर मला करावंच लागेल म्हणणारे मला आवडत नाहीत. त्यामुळे माझ्यावर जबरदस्ती करायची नाही. मागणाऱ्याला गरज असते म्हणून तो मागतो.
पण देणाऱ्याची इच्छाही महत्वाची असते. तनिष्का, एक एक शब्द जखमांसारखा लक्षात आहे माझ्या. खूप जखमा केल्यास. आता माझी संधी. तू तुझ्या पद्धतीने वागलीस, आता मी माझ्या पद्धतीने वागणार. सहन करता आलं तर कर. पियू, चल बाळा, मी निघते. आणि काही गरम करायच्या भानगडीत पडू नको. मी ना आल्यानंतर देईल गरम करून. पियू, मी तुझ्याशी बोलतेय, कळतंय का? अगं आई बोल ना, आहे माझं लक्ष. हां, आणि कोणी आलं तरी दरवाजा उघडायचा नाही, मीनाशिवाय. का? कोणी येणार आहे? हां, कदाचित एक बाई येऊ शकतात, पण दरवाजा उघडायचा नाही, कळलं? बरं, बाय. अरे देवा, दूध फ्रीजमध्ये टाकायचं राहिलं, मी आले पटकन. थांब. ए पियू, काय झालं बाळा? काही होत आहे का तुला? हा पियू, कोण तुम्ही? काय बोलतेस तू हे? हा, कोण पियू? मी छबू आहे. मला दिनूला भेटायला जायचंय. अगं कोण दिनू? माझा मित्र. त्याला भीती वाटते खूप भुयाराची. मी जाते आता. पियू, हे बाई, इथे कोणी नाहीये, छबू पण नाहीये आणि दिनू पण नाहीये. काय होतंय राजा तुला? असं कसं होऊ शकतं? पण भुयार आहे, मी आहे, मग दिनू का नाहीये? मला दिनूकडे जायचंय. तुम्ही घेऊन जाल ना मला? मला जायचंय दिनूकडे. तू वाट बघत असेल माझी. मला दिनूकडे जायचंय. पियू, हे बघ, शांत हो जरा. मला गप्पा मारायच्या आहेत दिनूशी. मला दिनूकडे जायचंय. मला दुचाकी दाखवायची आहे त्याला. तुम्ही काय ऐकाल? मला दिनूकडे जाऊ देत नाही तुम्ही. दिनू मी येते. मी लगेच येते. तुम्ही जा ना. पियू, शांत हो. दिनू मी आले. दिनू, मला दिनूला भेटायला जायचंय. तुम्ही सोडा मला. पियू, शांत हो ना बाळा. दिनू, मला दुचाकी दाखवायची आहे त्याला. गप्पा मारायच्या आहेत. मीना, तुम्ही मॅडमकडे आलात वाटतं. नाही ग, एक छोटंसं काम होतं इथेच. काय ग, बरं वाटत नाहीये का? हां, डोकं वगैरे दुखतंय? नाही, उन्हातून चालत आले ना, डोकं खूप तापलंय. पाणी पी. नाही नको, तुम्हाला असू दे. अगं ठीक आहे, आणि पाण्याला कधी नाही म्हणू नये. पी पी, बरं वाटेल तुला. पी ग, मी घेईन दुसरी बाटली. बरं वाटतं? डोकं दुखायचं थांबलं तुझं? नाही मीना, तुझं डोकं अजूनही दुखतंय. दुखतंय ना? आता तुझं डोकं जास्त दुखायला लागलं असेल. वाटेल, बरं वाटेल. माझ्याकडेच बघत राहा. आपल्याला बरं वाटायला हवं असं वाटतं ना तुला?
वाटेल, लवकरच बरं वाटेल.